आज जेवायला काहीतरी बनवायचं, पण मम्मी नाही का आजारी आहे, त्यामुळं मग मम्मी काय स्वयंपाक बनवू शकत नाही, म्हणून स्वयंपाक पूर्ण मला बनवायचा आज. आणि मला पण इतकं जीवावरती आलं आहे ना स्वयंपाक बनवायला. आणि भूक पण सगळ्यांना लागली आहे, पप्पाला, भावांना, सगळ्यांना भूक लागली आहे बरं का. बनवायचं आहे काय, आणि परत ना स्वयंपाक करायचा इतका कंटाळा आला आहे मला. पण असं झटपट बनणारं काय आहे असं डोक्यात विचार चालला आहे बरं का. पण आता झटपट बनणारं काय, झटपट तर काहीच बनत नसतं मॅगीशिवाय. पण आपल्याला मॅगी नाही बनवायची बरं का, काहीतरी असं हटके बनवायचे आणि ते चांगलं लागलं पाहिजे नाही का. हटके पण नाही आहे हे बनवत असतील सगळे लोक, खूप जण बनवतात, म्हणजे ह्याला हटके तर नाही म्हणू शकत बरं का, पण हे चांगलं लागतं वगैरे. तर मग मला नाही का नंतर आठवलं की हां, आपण कढी खिचडी पण बनवू शकतो. स्वयंपाकाचं जीवावर आलं. कोण कोण कढी खिचडी बनवतं ना, की मला कमेंट्समध्ये सांगा बरं का. आणि कढी खिचडी बनवायला ना जास्त म्हणजे मेहनत पण नाही काही, थोडंसंच असं थोडंसं करायला लागतं तेवढंच, जास्त मेहनत पण नाही आहे काही कढी खिचडी बनवायला. मग मी आज बनवायला घेतली बघा कढी खिचडी. कढी खिचडी बनवायला घेताना मी सामान घेतले थोडंसं काही, जास्त मला काही सामान टाकायचं नव्हतं, त्यामुळे मग मी जास्त काही सामान घेतलेलं नाही. तुम्हाला जर जास्त भाज्या वगैरे टाकायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता, मी तुम्हाला सांगते तरी पण काय तुम्ही जास्त भाज्या टाकू शकता बरं का. तर आज आपण बनवणार आहोत छान अशी कढी खिचडी, मस्त अशी. कढी खिचडीसाठी लागणार आपण काय करायचं आहे, तांदूळ, मुगाची डाळ मस्त धुवून घ्यायची 2 पाण्याने. 2 पाण्याने धुतल्यानंतर आपण काय करायचं आहे, 2 पाण्याने छान धुवायचे आणि ते तुम्ही पाणी टाकून ठेवू शकता, किंवा मग पाणी जर टाकून नसेल ठेवायचं तर नाही पण ठेवू शकत नाही का. तर मग नंतर आपण घ्यायचं आहे लसूण छान असं निसून घ्यायचं आहे बरं का. लसूण निसल्यानंतर ती आपण बटाटे कापून घ्यायचे आहेत. बटाटे कापल्यानंतर बटाटे कापायचे आहेत आणि परत आपण बटाटे, कांदा, टोमॅटो हे सगळं कापून घ्यायचे. कांदा टोमॅटो वगैरे छान असं कापून घ्यायचं. सगळं कापून घेतल्यानंतर बघा, आपण एका मिक्सरच्या जारमध्ये घ्यायचं आहे थोडंसं लसण घेतल्यानंतर जिरे, मीठ आणि मिरची तुम्हाला किती टाकायची आहे किती नाही ती तुमच्या मर्जीवरती असते, कारण तुम्ही तिखट खाता फिक्की खाता मला नाही माहिती. तर हे बघा आता ते सगळं मिक्सरमधून काढल्यानंतर तुम्हाला जर अजून कुठल्या भाज्या टाकायच्या असतील म्हणजे बीन्स, गाजर, वाटाणे तर तुम्ही टाकू शकता. बीन्स बारीक बारीक कापून, वाटाणे वगैरे तुम्ही टाकू शकता. पण मला म्हणजे माझ्याकडे जास्त सामान नव्हतं म्हणून मी टाकलं नाही, आणि माझ्याकडे वेळ पण नव्हता, आम्हाला बाहेर जायचं होतं, त्यामुळे मग मी टाकलं नाही इतकं काही. तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. आपण घ्यायचं एक कुकर गॅसवरती ठेवायचं आहे. तेल टाकायचं त्यात तुम्हाला जितकं लागेल तितकं, आणि तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की मग नंतर टाकायचं आपण कढीपत्ता. त्याच्यानंतर कढीपत्ता थोडासा तडतडला की आपण त्यात टाकायचं कांदा छान असा फ्राय करायचा आहे बरं का. कांदा छान असा ब्राऊन फ्राय झाल्यानंतर आपण त्यात टाकायचं टोमॅटो पण असं छान असं फ्राय करायचं. आणि ते टोमॅटोचं काय करायचं माहिती का, टोमॅटो ज्यावेळेस तुम्ही टाकणार ना त्यावेळेस तुम्ही थोडंसं नमक टाकायचं, म्हणजे ते छान असं सॉटे होतं. मग ते टोमॅटो सॉटे झाल्यानंतर आपण काय करायचं, त्यात नंतर तुम्ही मसाले टाकू शकता तुमच्या मर्जीने. तर मी टाकलं होतं काय तर मी टाकलं होतं त्यात हळद, परत बिर्याणी मसाला, थोडासा कांदा लसूण मसाला, भुरकी, हे सगळं टाकून मी छान असं मिक्स केलं होतं. आणि त्याच्यानंतर त्यात टाकायचे बटाटे, आणि तुम्हाला जे म्हणजे भाज्या टाकायच्या असतील ते बटाटे वगैरे टाकायचे. मग ते बटाटे वगैरे टाकल्यानंतर थोडेसे शेंगदाणे टाकायचे, फ्राय करायचं. त्यात पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर तुम्ही जे मुगाची डाळ, तांदूळ त्यात टाकायचे. हे बघा मला ना जास्त टाईम नव्हता म्हणून मी काय फ्राय करताना वगैरे काही दाखवलेलं नाही आहे, आणि मी एकटीच होते धरायला म्हणून मी काय जास्त दाखवलेलं नाही. कढीचं पण मी दाखवलेलं नाही, मी डायरेक्ट बोलून सांगणार तुम्हाला कढीचं पण. मग ते सगळं झाल्यानंतर आपण थोडीशी वरतून कोथिंबीर मारूया, आणि ते झाल्यानंतर आपण करूया कढीचं. एका बाउलमध्ये घ्यायचं आहे अर्धा लिटर ताकात टाकायचं आहे बेसन, चांगलं हटायचे. एक कढई घ्यायची, त्यात तेल, मोहरी टाकल्यानंतर आपण कुटून घेऊया थोडासा लसूण टाकायचा. लसूण टाकल्यानंतर मिरच्या टाकायच्या बरं का थोड्याशा. मिरच्या टाकल्यानंतर मग आपण जे कढी बनवली म्हणजे ताक घुटून घेतलं ते टाकायचं. ताक टाकल्यानंतर थोडीशी वरतून हळद, भुरकी तुम्हाला जर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. चवीप्रमाणे मीठ, आणि नंतर थोडंसं
टाकायची आणि प्लेटमध्ये सर्व करायचं. एकदम छान अशी आपली भन्नाट होती बरं का रेसिपी. तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी झाली काय झाली. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.